Good morning, all of you. Today I am going to discuss about a remaining and last point in our first chapter in biochemistry, that is Introduction to Biochemistry. This name of this last point is the different biochemical reactions involved in single cell, or the different type of chemical reactions which are occurred inside the cell and energy production inside the cell. These 3 points are remaining in our first chapter, so we will discuss about that. And before that I will revise a last week syllabus completion. ओके, सो आपण लास्ट वीकमध्ये काय बघितलं होतं तर बायोकेमिस्ट्रीबद्दल आपण बेसिक आयडिया बघितली होती की व्हॉट इज मीन बाय बायोकेमिस्ट्री, कन्सेप्ट बिहाइंड दॅट अँड पर्पज, ऑब्जेक्टिव्ज ऑफ बायोकेमिस्ट्री, देन definition of cell, their components, different types of cells, okay, that is eukaryotic cell, prokaryotic cell. From that eukaryotic cells, these are the two types, okay, animal cell and plant cell, difference between that. And okay, these are completed on last lecture, as well as different biochemical components such as carbohydrates, lipids and amino acids. These are the biochemical components which are involved in cell. This already discussed on last lecture. So ज्या मुलांनी आपलं पाठीमागचं लेक्चर किंवा पाठीमागच्या वीकमध्ये लेक्चर बघितलं आहे, सो प्लीज बघा, कारण अचानक बघितल्यानंतर तुम्हाला अजिबात समजणार नाही. त्यामुळे फर्स्ट लेक्चरपासून जर तुम्ही रिवाईज केलं लेक्चर तर तुम्हाला समजेल की आपण आज काय शिकलो ते. ओके, सो या लेक्चर अगोदर तुम्ही जे लास्ट लेक्चर आहे ते पहा, ज्यांनी बघितले नाहीत त्यांच्यासाठी, ज्यांना समजले त्यांना काही प्रॉब्लेम नसावा असं मला वाटतं. सो त्यानंतर मी डिस्कस करणार आहे की तुमच्या मॉक टेस्टमध्ये काय येऊ शकतं. सो इम्पॉर्टंट डिस्कशन आहे, सगळ्यांनी लेक्चर बघावं अशा अपेक्षासुद्धा आहे माझी. तर आपण मॉक टेस्टमध्ये सेलबद्दल, ऑल ओव्हर सेलबद्दलचे MCQ मी तर काढलेले आहेत. त्यामध्ये आपण ज्या काही PPTमधल्या गोष्टी आहेत, ज्या बुकमधल्या गोष्टी, ह्या दोन्ही मी एकत्र केलेल्या आहेत. ॲज वेल ॲज जो ऑनलाईन MCQज आहेत तेही फॉलो केलेले आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल, बेसिक म्हटलं तर बायोकेमिस्ट्रीचा शोध कोणी काढला, जसं की रॉबर्ट हुक इज द फर्स्ट इन्व्हेस्टिगेटर, ओके, डिस्कवर ऑफ द बायोकेमिस्ट्री. तर कोणी बायोकेमिस्ट्री निर्माण केली. नंतर आपण सेल कंपोनंट्सचे फंक्शन्स, आपण पॉवर हाऊस कोणाला म्हणतो, किंवा आपण मेम्ब्रेनियस स्ट्रक्चर कोणाला म्हणतो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपण बायोलॉजीमध्ये शिकलेलो आहोत, ह्या सगळ्या गोष्टी सेलबद्दल येणार आहे. असं नाही की फक्त PPTमधल्याच गोष्टी MCQजमध्ये येतील किंवा टेस्टमधील येतील असं नाही, जनरल सगळ्याच गोष्टीबद्दल काढणार आहे मी सेलचे MCQ. सो ॲज अ रिवाईज म्हणून तुम्हाला मॉक टेस्ट दिलेली आहे, तर त्याबद्दल तुम्ही सिरियस राहावं असं मला वाटतं. सो अमायनो ॲसिडबद्दल थोडंसं म्हणजे अमायनो ॲसिड इज अ पार्ट ऑफ प्रोटीन, ओके, त्याबद्दल मी सांगितलेलं आहे. ॲनाबॉलिझम म्हणजे काय, कॅटाबॉलिझम म्हणजे काय, किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन कसा बनला जातो, स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन त्याची, किंवा लिपिड सिंथेसिस कुठं केलं म्हणजे कुठं होतं, नॉन रिड्युसिंग शुगर कुठले आहेत, किंवा गॉल्गी बॉडीचं कुठलं फंक्शन आहे, ओके, या सगळ्या गोष्टी आपण मॉक टेस्टमध्ये घेणार आहोत. सो टेस्ट तुम्हाला 30 मार्क्सची असू शकते, ओके. तर त्यामध्ये तुम्हाला जेवढे क्वेश्चन्स सॉल्व्ह करता येतील चांगल्या प्रकारे करा, आणि त्यातलेच क्वेश्चन काही प्रमाणामध्ये तुम्हाला सेशनलमध्ये सुद्धा येतील. सो सेशनल ऑनलाईन आहे, त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ॲव्हरेज करण्याचा प्रयत्न करा, कारण 20पैकी टेस्ट असते. सो तुम्हाला 18-19 जर ॲव्हरेज झालं तर तुमचं फायनल मार्क्स पण तुम्हाला चांगले येऊ शकतात, आणि तेच सेशनलचे मार्क्स आपले MSBTकडे जात असतात, बोर्डकडे जात असतात. त्यामुळं सिरियसली क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, MCQ सॉल्व्ह करायचे आहे. बरेच विद्यार्थी असे आहेत की आणखी डॉमिनंट स्टेजला आहेत, म्हणजे त्यांचा अजिबात रिस्पॉन्सच नाही आहे, ओके. सो तशा विद्यार्थ्यांनी सगळे लेक्चर PPTज वगैरे फॉलो करा. तर आपला नेक्स्ट आणि आजचा पॉईंट आहे तो म्हणजे डिफरंट बायोकेमिकल रिॲक्शन्स, जो की आपल्या लास्ट लेक्चरला पण मी थोडंसं इंट्रोडक्शन दिलं होतं त्याचं. तरी पण बघूयात की आपण ॲनाबॉलिझम म्हणजे काय, कॅटाबॉलिझम म्हणजे काय, अशा काही 2 केमिकल रिॲक्शन्स आपल्या बॉडीमध्ये होत असतात. मेटाबॉलिक रिॲक्शनसुद्धा आपण म्हणू शकतो, ओके. सो ॲनाबॉलिझम म्हणजे आणि कॅटाबॉलिझममध्ये काय फरक आहे, तर ॲनाबॉलिझम म्हणजे काय की दीज आर दी मेटाबॉलिक रिॲक्शन्स रिक्वायर्ड एनर्जी फॉर फर्दर बायोसिंथेटिक पाथवे. म्हणजे काय की ॲनाबॉलिझमला एनर्जी रिक्वायर्ड असते, आणि कॅटाबॉलिझम काय करतो, एनर्जी दुसऱ्यांना देण्याचं काम करतो, की एनर्जी रिलीज कोण करतं, कॅटाबॉलिझम करतं, आणि एनर्जी रिक्वायर्ड कोणाला असते, ॲनाबॉलिझमला असते. म्हणजे फरक समजून घ्या, ॲनाबॉलिझम रिक्वायर्ड एनर्जी फॉर फर्दर बायोसिंथेटिक pathways or biochemical pathways, okay. And catabolism means what, a degradation of fuel molecule म्हणजे काय, लक्षात घ्या, मी ॲरो पण इथं यूज करेन. कॅटाबॉलिझम म्हणजे काय की डिग्रेडेशन ऑफ फ्यूल मॉलिक्यूल अँड द प्रोडक्शन ऑफ द एनर्जी फॉर अ सेल्युलर फंक्शन. म्हणजे काय, कॅटाबॉलिझममध्ये ॲनाबॉलिझममध्ये काय फरक आहे याच्याबद्दल नेहमी डेफिनेशन येते, त्यामुळे तुम्ही या गोष्टींना सिरियस घ्यावं असं मला वाटतं. सो सॉरी फॉर डिस्टर्बन्स.
सो मी काय म्हणत होते, तर बायोकेमिकल रिॲक्शनबद्दल आपण बघत होतो. त्यामधल्या दोन सगळ्यात महत्त्वाच्या रिॲक्शन्स कुठल्या आहेत, तर ॲनाबॉलिक रिॲक्शन, ॲनाबॉलिझम म्हणू शकतो त्याला, आणि कॅटाबॉलिझम. ओके, सो ॲनाबॉलिझम काय की इट रिक्वायर्ड द एनर्जी. ॲनाबॉलिझम या रिॲक्शनसाठी एनर्जी रिक्वायर्ड असते, का तर आपल्याला काय करावं लागतं, मेटाबॉलिक रिॲक्शन किंवा बायोसिंथेटिक पाथवेज आपल्याला फॉलो करावे लागतात. म्हणजे जसं की मी म्हणते, कन्फ्यूज होऊ नका, कारण कधी कधी थोडीशी लँग्वेज चेंज पण येऊ शकते, थोडीशी प्रोफेशनल लँग्वेज येऊ शकते, त्यामुळे कधी अंडरस्टँड होत नाही तुम्हाला. सो त्याला जास्त हायपर व्हायचं नाही. ॲनाबॉलिझम म्हणजे काय की अशी एक रिॲक्शन की त्याला आपल्याला एनर्जीची गरज आहे. ओके, आणि कॅटाबॉलिझम ही अशी रिॲक्शन आहे की त्यामध्ये काय होतं की मॉलिक्युलचं डिग्रेडेशन होतं. फ्युल मॉलिक्युल म्हणजे कुठले, की जे आपण फ्युल आपल्या बॉडीसाठी फ्यूल मॉलिक्युल कुठले आहेत, म्हणजे आपण आपल्या गाडीसाठी फ्यूल म्हणजे काय, पेट्रोल असेल, पण आपल्यासाठी लिव्हिंग बॉडीसाठी फ्यूल म्हणजे काय, आपलं फूड असणार आहे. तर फूडचं काय होतं, जे खाल्लेलं अन्न आहे त्याचं काय होतं, बॉडीमध्ये जाऊन डिग्रेडेशन होतं आणि एनर्जी रिलीज होते. आणि ती एनर्जी रिलीज करण्याचं काम कुठली रिॲक्शन करत असते, कॅटाबॉलिझम रिॲक्शन करत असते. आणि ॲनाबॉलिझमला रिॲक्शनची त्या एनर्जीची गरज असते, आणि कॅटाबॉलिझम काय करतो, एनर्जी रिलीज करतो. दोन्हीमध्ये फरक आहे, एनर्जी रिलीज कॅटाबॉलिझम आणि एनर्जी रिक्वायर्ड ॲनाबॉलिझम. ओके, सो तुम्ही हा हिंट थोड्याशा फॉलो करा. ओके, समजलं असेल थोडंफार, आणखी रिवाईज करू आपण त्या गोष्टींना, काही प्रॉब्लेम नाही. ओके, सो डिफरंट कॅटॅलिटिक रिॲक्शन्स आपल्या बॉडीमध्ये होत असतात, डिफरंट एन्झाईम्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. जसं की लिव्हरमध्ये मोस्ट ऑफ द एन्झाईम प्रेझेंट असतात, आणि त्या एन्झाईमचं काय काम असतं की ज्या आपल्या केमिकल रिॲक्शन्स आपल्या बॉडीमध्ये घडत असतात त्या रिॲक्शनची गती वाढवणं. ओके, जसं की आपण एन्झाईमला काय म्हणतो की कॅटालायटिक रिॲक्शन, म्हणजे कॅटालाइज द रिॲक्शन और फास्टर द रिॲक्शन. ओके, म्हणजे एन्झाईमचं काय काम असतं यामध्ये, या केमिकल रिॲक्शन्समध्ये एन्झाईमचा पण खूप मोठा पार्ट आहे. आणि एन्झाईम नावाचा चॅप्टर आपल्याला सेपरेट दिलेला आहे आपल्या बायोकेमिस्ट्री, त्याबद्दल तर आपण खूप डिटेलमध्ये शिकणारच आहोत. त्या अगोदर एन्झाईमचं काय मेन फंक्शन आहे की इट यूज टू फास्ट द केमिकल रिॲक्शन. ओके, फास्टर द केमिकल रिॲक्शन म्हणजे एखादी केमिकल रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये होत असेल स्लो, तर एन्झाईम हा कॅटालाइट म्हणजे यूज होतो. कॅटालाइट म्हणजे काय की तो एनर्जी फास्ट होण्यासाठी मदत करत असतो एन्झाईम. ओके, त्यामुळे आपल्या पटपट सगळे बायोकेमिकल रिॲक्शन्स फॉलो होतात. ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर मेटाबॉलिझम होतं, मेटाबॉलिझम नंतर आपले जे वेस्ट मटेरियल ते आपल्या बॉडीतून बाहेर निघतात. ओके, जर अशा डिफरंट काही केमिकल रिॲक्शन्स असतात आपल्या बॉडीमध्ये, त्या घडत असतात, आणि त्या एनर्जी फॉलो करण्यासाठी काय होत असते, एनर्जी रिक्वायर्ड असते. ओके, आपल्याला गरज असते त्या एनर्जीची. मग जे आपण अन्न खातो त्या अन्नातून एनर्जी तयार होते, जसं की आपण कॅटाबॉलिझममध्ये सांगितलं. आणि ती एनर्जीची काय रिलीज होते, ती एनर्जीचा यूज करून आपण डिफरंट आपल्या बॉडीमधल्या ज्या काही रिॲक्शन्स आहेत त्या फॉलो करू शकतो आपण. ओके, सो त्याचं फंक्शन काय आहे, बायोकेमिकल या कॅटाबॉलिझम किंवा ॲनाबॉलिझम रिॲक्शनचं काय फंक्शन आहे, तर आपल्या बॉडीमध्ये एनर्जीचं युटिलायझेशन करणं, म्हणजे प्रत्येक ठिकाणी एनर्जीचं रिक्वायर्ड आहे, जिथे जिथे एनर्जीची गरज आहे बॉडीमध्ये तिथे तिथे एनर्जी प्रोव्हाइड करणं. ओके, ते एक फंक्शन आहे कशाचं. ओके, कशाचं आहे फंक्शन, ते बायोकेमिकल रिॲक्शन्स ऑर द फंक्शन ऑफ द ॲनाबॉलिझम अँड कॅटाबॉलिझम रिॲक्शन्स. सेकंड फंक्शन आहे अशा रिॲक्शनचं किंवा अशा केमिकल रिॲक्शनचं, ते म्हणजे सिंथेसिस ऑफ मॉलिक्युल निडेड फॉर द सेल स्ट्रक्चर अँड द फंक्शन. म्हणजे काय की आपल्या सेल स्ट्रक्चर तयार करणं, आपल्या बॉडीतलं जे काही सेल आहे त्या सेलचं स्ट्रक्चर तयार करण्यासाठी जे मटेरियल इसेन्शियल आहे त्या मटेरियलचं सिंथेसिस करणं, हे पण एक फंक्शन आहे कोणाचं, ॲनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम रिॲक्शनचं. अँड रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल, वेस्ट प्रोडक्ट्स. जसं की मी म्हटलं, ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर मेटाबॉलिझम होतं. मेटाबॉलिझममध्ये काय होतं रे, जे आपण अन्न खातो, खाल्ल्यानंतर आपलं ॲब्सॉर्प्शन झालं म्हणजे काय होतं की आपल्या बॉडीला ते काही इम्पॉर्टंट किंवा जे व्हायटल इन्ग्रेडियंट्स असतात ते आपल्या बॉडीमध्ये येतात, आणि जे अनवॉन्टेड आहेत ते मटेरियल काय होतात, मेटाबॉलाइज होऊन, म्हणजे मेटाबॉलाइज ही प्रोसेस होताना काय होतात, डिफरंट केमिकल रिॲक्शन्स फॉलो होतात. केमिकल रिॲक्शन्स फॉलो झाल्यानंतर मेटाबॉलिझम होतं, आणि मेटाबॉलिझम झाल्यानंतर जे काय वॉन्टेड मटेरियल आहे, जे आपल्या बॉडीसाठी गरजेचं आहे ते ॲब्सॉर्ब होतं, आणि जे अनवॉन्टेड आहे ते आपल्या बॉडीतून बाहेर फेकलं जातं इन दी फॉर्म ऑफ युरिन ऑर फेसेस. ओके, तर असे काही फंक्शन्स फॉलो करतात ह्या केमिकल रिॲक्शन्स. नेक्स्ट पॉईंट आहे की आपल्या डिफरंट कुठल्या अशा केमिकल रिॲक्शन्स आपल्या बॉडीमध्ये होत राहतात, आणि त्यांचं मेन काय फंक्शन तर आपण बघितलेलंच आहे की थाउजंड्स ऑफ रिॲक्शन्स आर साऊंड ए व्हेरी लार्ज कॉम्प्लेक्स अँड टायनी सेल्स. म्हणजे काय की एक स्मॉल सेल असते. ओके, आपण म्हणतोय की आपल्या बॉडीतली सगळ्यात स्मॉलेस्ट ऑर्गन किंवा स्मॉलेस्ट गोष्ट काय आहे तर सेल आहे, पण त्या स्मॉलेस्ट सेलमध्ये पण किती कंपोनंट आहेत, ते कंपोनंटचं प्रत्येक वेगवेगळं फंक्शन आहे. आणि तेवढं छोटासा ऑर्गन काय करतोय, आपल्या हजारो आपल्या बॉडीमधले रिॲक्शन्स फॉलो करतोय. ओके, समजते तुम्हाला. जसं की आपण म्हणतो छोटा पॅकेट बडा धमाका, तसंच एक सेलला पण तुम्ही तसं म्हणू शकता की सेल छोटी आहे पण सेलचे फंक्शन, त्याचे स्ट्रक्चर, त्याचे कंपोनंट्स आणि त्यातल्या होणाऱ्या दररोजच्या रिॲक्शन्स, जसं की त्यांनी सांगितलं की 10,000 रिॲक्शन, थाउजंड्स ऑफ रिॲक्शन आपल्या सिंगल छोट्या सेलमध्ये होतात. कशा होतात ते निर्माण करणाऱ्यालाच माहिती. ओके, तर आपण
सेलबद्दलचं बघतोय की रिॲक्शन्स कितीतरी फॉलो होतात सिंगल सेलमध्ये. त्या रिॲक्शन्स कुठल्या कुठल्या आहेत की डिफरंट केमिकल रिॲक्शन्स आपल्या बॉडीमध्ये होतात, त्यामधलं पण डिफरंट केमिकल ज्या फ्रिक्वेंटली होतात आपल्या रिॲक्शन्स सेलमध्ये, त्या रिॲक्शन्सबद्दल आपण स्टडी करणार आहोत. सो न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन, इलिमिनेशन रिॲक्शन, ॲडिशन रिॲक्शन, ओके, देन oxidation reaction, reduction reaction, isomerization and hydrolysis reaction. Okay, these are the different generally frequently encountered biochemical reactions are involved in the cells. म्हणजे अशा काही मी जी काही नावं सांगितली आहेत केमिकल रिॲक्शनच्या, ते केमिकल रिॲक्शन्स आपल्या सेल्समध्ये सारखं होत राहतात आणि त्या तुम्हाला त्या केमिकल रिॲक्शन्सबद्दलची आयडिया असावी यासाठी हा पॉईंट घेतलेला आहे मी. ओके, म्हणजे कुठल्या कुठल्या साधारणपणे कुठल्या केमिकल रिॲक्शन्स आपल्या बॉडीमध्ये होत राहतात तर त्या आपल्याला बघायच्या आहेत, जनरल बघायच्या आहेत. ओके, सो फर्स्ट रिॲक्शन कुठली आहे तर ती आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. ओके, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय की आता मी या PPTमध्ये थोडंसं एक्सप्लेन नाही करू शकणार, पण आणखी थोडंसं जेव्हा तुम्ही याल फिजिकली कॉलेजमध्ये तेव्हा ब्लॅकबोर्डमध्ये घेऊयाच. आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये किंवा बघितले आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री तुमच्या 12th क्लासमध्ये, पण त्यामध्ये न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन्स बघितले की त्यामध्ये काय होतं की समजा CH2 बॉन्ड, सिंगल बॉन्ड CH2 असेल, त्यामधला जर आपण हायड्रोजन, ओके, एक हायड्रोजन आपण लॉस केला तर काय होतं की डबल बॉन्ड तयार होतो. त्या हायड्रोजनचं इन्व्हॉल्वमेंट डबल बॉन्डमध्ये होते, CH डबल बॉन्ड CH असं होतं. म्हणजे त्यातला जे काही हायड्रोजन बॉन्ड आहे तो काय होतो, रिमूव्ह होतो. ओके, त्याला काय म्हणतो आपण, वन ॲटम ऑफ द ग्रुप इज सबस्टिट्युटेड फ्रॉम अनादर. म्हणजे काय की इकडचा जो काही ग्रुप आहे तो दुसरीकडे जाणं, त्याला काय म्हणतो आपण, न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन असं म्हणतो. देन आहे सेकंड आहे तो म्हणजे एलिमिनेशन रिॲक्शन. सॉरी, मी डबल एकदा रिवाइज करते न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन, तुम्हाला आणखी चांगलं समजेल. न्यूक्लियोफिलिक रिॲक्शनमध्ये काय होतं की समजा CHच्या खाली एक N बॉन्ड आहे. ओके, CHN बॉन्ड आणि दुसरा एक बॉन्ड कशाला जोडला आहे, CH2ला जोडलेला आहे. तर जे काही बॉन्ड आहे, जे काही फंक्शनल ग्रुप आहे जो की CHला प्रेझेंट आहे, तो दुसऱ्या CHमध्ये दुसऱ्या CHला एक्सचेंज होणं. ओके, म्हणजे एखादा मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलकडे सरकणं, त्याला काय म्हणतो आपण, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन पण म्हणू शकतो. म्हणजे एका ॲटमवर राहणारा ग्रुप नंतर त्याच्यामध्ये काहीतरी केमिकल रिॲक्शन होऊन दुसऱ्या ॲटमकडे जाणं, याला काय म्हणतो आपण, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन पण म्हणू शकतो. त्याबद्दल तुम्ही सर्च करा, नाहीतर आपण जरी थोडंसं काहीतरी राहील तुमच्या डोक्यामध्ये, काही विद्यार्थ्यांना थोडं समजलं पण नसेल तर आपण ब्लॅकबोर्ड आणखी चांगल्या प्रकारे शिकू, पण त्या अगोदर थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करा. ओके, ब्लॅकबोर्डवर तर येणारच आपण, जेव्हा आपल्याला मान्यता मिळेल कॉलेजमध्ये यायची तेव्हा तर आपण सगळ्याच गोष्टी क्लिअर करणार आहेत, पण थोडंसं ॲडजस्ट करा, कारण जरा ऑनलाईन आहे तेवढं 100% समजेल असं काही नाही. 80% समजेल कोणाला, 50% समजेल, कोणाला 30% समजेल, पण जेवढं समजलं ना तेवढं डोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करा. जे नाही समजलं त्याबद्दल तुम्ही विचारण्याचा प्रयत्न करा. ओके, एवढंच सांगू शकते मी. सो नेक्स्ट रिॲक्शन आहे ती म्हणजे एलिमिनेशन रिॲक्शन. सो एलिमिनेशन रिॲक्शनमध्ये मी जे फर्स्ट सांगितलं होतं थोडंसं कन्फ्यूज झालं होतं. एलिमिनेशन रिॲक्शनमध्ये काय होतं की डबल बॉन्ड इज फॉर्मड व्हेन ॲटम इन दी मॉलिक्यूल इज रिमूव्ड. म्हणजे काय की समजा दोन ॲटम आहेत, CH2 सिंगल बॉन्ड CH2, त्यामधले जे काही हायड्रोजन आहे दोन्हीमधला पण एक हायड्रोजन रिमूव्ह झाला, मग काय तयार होतं रे, CH डबल बॉन्ड CH. पहिलं काय होतं, सिंगल बॉन्ड पण हायड्रोजन ॲटम प्रेझेंट होते, पण आता काय करतोय आपण, दोन हायड्रोजन दोन्ही मॉलिक्यूलमधलं एक ॲटम रिमूव्ह करतोय आणि त्याच्यामध्ये काय होतोय, डबल बॉन्ड फॉर्मड होते. म्हणजे काय की डबल बॉन्ड इज फॉर्मड व्हेन ॲटम इन दी मॉलिक्यूल इज रिमूव्ड. ओके, म्हणजे ॲटम रिमूव्ह करून डबल बॉन्ड तयार करणं, त्याला काय म्हणतो आपण, एलिमिनेशन रिॲक्शन असं म्हणतो इन शॉर्ट. ॲडिशन रिॲक्शन सिम्पल आहे की आपण काय करतोय, दोन मॉलिक्यूल एकत्र आणून एक कंपोनंट तयार करतोय. जसं की आपण बघतो H2+O. ओके, H2 हा एक मॉलिक्यूल आहे, O हा एक मॉलिक्यूल आहे, ते जर एकत्र आले म्हणजे ॲडिशन रिॲक्शन त्यांच्यामध्ये झाली तर काय फॉर्म होतं, H2O. ओके, म्हणजे सिंगल मॉलिक्यूल फॉर्म होतं दोन प्रोडक्टपासून. ओके, त्याला काय म्हणतो आपण, ॲडिशन रिॲक्शन असं म्हणतो. नेक्स्ट रिॲक्शन आहे ती म्हणजे आयसोमरायझेशन रिॲक्शन. आयसोमरायझेशन रिॲक्शन म्हणजे काय, इन्व्हॉल्व द इंटरमॉलिक्युलर शिफ्ट ऑफ द ॲटम ऑर द ग्रुप. म्हणजे काय की एखाद्या ॲटमला असणारा जो काही ग्रुप आहे तो एक्सचेंज होणं दुसऱ्या ॲटमकडे. ओके, त्याला काय म्हणतो आपण, आयसोमरायझेशन रिॲक्शन. जसं की आपण समजा की CH डबल बॉन्ड CH आहे, ओके, किंवा CH2 डबल सिंगल बॉन्ड CH2, आणि त्या CH2ला प्रेझेंट असेल एखादा डिफरंट फंक्शनल ग्रुप, आणि तो फंक्शनल ग्रुप चेंज झाला, तो तिकडचा फंक्शनल ग्रुप इकडे सरकला, म्हणजे दुसऱ्या ॲटमकडे सरकला किंवा दुसऱ्या ॲटमकडे चेंज झाला, एक्सचेंज झाला, त्याला काय म्हणतो आपण, आयसोमरायझेशन रिॲक्शन असं म्हणतो.
त्यामध्ये पण आपल्याला खूप काही गोष्टी शिकल्या आहेत आपण, फक्त जनरल रिॲक्शन्सबद्दलची आपल्याला माहिती पाहिजे. याबद्दल तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये इतकं काही विचारलं जाणार नाही, फक्त थोडंफार विचारलं जाईल की आयसोमरायझेशन रिॲक्शन म्हणजे काय, ॲडिशनल रिॲक्शन. जेवढं PPTमध्ये तेवढं जरी केलं ना तरी इनफ आहे, किंवा एखादं एक्झाम्पल पण तुम्ही करू शकता. त्यामुळं इतकं काय ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसारखं फुल डिटेलमध्ये तुम्हाला काय पेपरमध्ये येणार नाही आहे. फक्त रिॲक्शन्स कुठल्या होतात बॉडीमध्ये किंवा सेल्समध्ये त्याबद्दलची आयडिया असावी यासाठी फक्त ह्या केमिकल रिॲक्शन आहे. त्यामुळे इतकं काही तुम्हाला सिरियस घ्यायची गरज नाही आहे. ओके, पण लक्षात ठेवायचं, सिरियस घ्यायचं नाही म्हणजे सगळं सोडून द्यायचं नाही आहे, त्याला थोडं डोक्यात पण ठेवायचं आहे. ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन, त्याला आपण काय म्हणतो, रिडॉक्स रिॲक्शन ऑकर्ड वेन देर इज अ ट्रान्सफर ऑफ म्हणजे इलेक्ट्रॉन फ्रॉम डोनर टू द इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. म्हणजे काय, इलेक्ट्रॉन डोनरकडून इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडे एखादा ॲटम किंवा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होणं. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन असं म्हणतो. म्हणजे काय की डोनर मॉलिक्यूलकडून ॲक्सेप्टर मॉलिक्यूलकडून एखादा इलेक्ट्रॉन पास होणं, त्याला काय म्हणतो आपण, ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन. सॉरी, खूप बोलण्यामुळे थोडासा चेंज म्हणजे थोडासा स्लिप होते टंग, थोडंसं ॲडजस्ट करा. मॅडमला ॲडजस्ट करण्याची पण थोडी सवय राहू द्या. ओके, सो हायड्रोलायसिस रिॲक्शन म्हणजे काय की क्लिवेज ऑफ हायड्रोलायसिस रिॲक्शन, क्लिवेज ऑफ डबल बॉन्ड बाय द वॉटर. म्हणजे काय की वॉटर मॉलिक्यूलमुळं 2 मॉलिक्यूल सेपरेट होणं. ओके, कळालं तुम्हाला, वॉटर मॉलिक्यूलमुळं 2 मॉलिक्यूल सेपरेट होणं. जसं की आपण NaCl म्हणजे काय, मीठ, ज्याला आपण NaCl असं म्हणतो, सोडियम अँड क्लोराईड. सोडियम अँड क्लोराईड जेव्हा पाण्यात पडतो म्हणजे पाण्यामुळं काय होतं की सोडियम सेपरेट आणि क्लोराईड सेपरेट होतो पाण्यामध्ये गेल्यानंतर, आणि ते काय होतं, ते डिझॉल्व्ह होतात प्रॉपरली. जसं मीठ आपलं पाण्यामध्ये टाकल्यानंतर डिझॉल्व्ह होतं, तसंच ते मीठ काय असतं, मिठाचं नाव काय, सोडियम क्लोराईड असतं. पण जेव्हा ते पाण्यामध्ये जातं तेव्हा ते दोन्ही वेगवेगळे होतात, ते सेपरेट आउट होतात. म्हणजे सोडियम एकीकडे आणि क्लोराईड एकीकडे. ओके, तसंच त्याला आपण हायड्रोलायसिस रिॲक्शन म्हणू शकतो की वॉटरमुळं 2 मॉलिक्यूल क्लिवेड होणं किंवा सेपरेट आउट होणार, त्यांच्यामधला बॉन्ड ब्रेक होणं. कशामुळं, वॉटरमुळं. त्याला आपण काय म्हणतो, क्लिवेज ऑफ डबल बॉन्ड बाय द वॉटर. ओके, दीज आर द डिफरंट केमिकल रिॲक्शन. आय होप सो यू कॅन अंडरस्टँड दिस. तरी पण तुम्हाला नाही समजलं तर मी आहेत सांगायला, आणखी डबल विचारा, काही प्रॉब्लेम नाही. फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा अभ्यासाकडे. देन एनर्जी फॉर द सेल, लास्ट पॉईंट आहे आपल्या चॅप्टरमधला, तो म्हणजे एनर्जी ऑफ द सेल. दी लिव्हिंग सेल आर इनहेरंटली अनस्टेबल, कॉन्स्टंट फ्लो ऑफ एनर्जी प्रिव्हेंट फ्रॉम द बिगिनिंग disorganized, and the cell obtain energy mainly by oxidation of biomolecule, and this energy captured by the cell and used to maintain the highly organized cellular structure and function. Okay, energy of cell. So एनर्जी ऑफ सेल म्हणजे काय की सेलमधल्या एनर्जीबद्दलचं यामध्ये शिकायचं आपल्याला. तर एनर्जी डिफरंट केमिकल रिॲक्शन्स फॉलो होतात, त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये एनर्जी तयार होते. ओके, आणि ती तयार झालेली एनर्जी जी आहे त्या आपल्या बॉडीच्या डिफरंट ऑर्गन सिंथेसिससाठी किंवा आपल्या सेल्युलर फंक्शनसाठी. ओके, जसं की आपण प्रत्येक फंक्शन बघतोय, मायटोकॉन्ड्रियाचं फंक्शन बघतोय, एनर्जी स्टोअर करून ठेवणं. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं बघतोय, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं काय काम आहे तर रायबोझोमद्वारे प्रोटीन सिंथेसिस करणं. स्मूथ एंडोप्लाझमिकचं फंक्शन काय आहे तर लिपिड मेटाबोलाइज करणं. ओके, लिपिड सिंथेसिस करणं स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं. ओके, तसं प्रत्येक कंपोनंटचं फंक्शन आहे, त्या फंक्शन फॉलो करण्यासाठी पण एनर्जी रिक्वायर्ड असते. सर मग ती सेल काय करतो की एनर्जी प्रोडक्शन करतो, आणि ती प्रोडक्शन केलेली जी काही एनर्जी असते डिफरंट केमिकल रिॲक्शन थ्रू, ती एनर्जी काय करतो की आपल्या बॉडीमधल्या जे काही डिफरंट स्ट्रक्चर फंक्शनल किंवा सेल्युलर स्ट्रक्चर किंवा फंक्शन फॉलो करण्यासाठी ती एनर्जी जी काय प्रोड्यूस केलेली आहे ती एनर्जी आपण इकडे काय करतो आहे, त्याची हेल्प घेऊन आपल्या जे काही बॉडीमधले जे काही फंक्शन्स आहेत ते फॉलो करतो आहे. ओके, समजतं आहे. एनर्जी ऑफ द सेलमध्ये काय सांगतात की सेल काय करते की डिफरंट केमिकल रिॲक्शन फॉलो करते, त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये एनर्जी तयार होते. जी काय आपण खातो दररोजचं त्यामुळे एनर्जी तयार होते. ते एनर्जी तयार झालेली पुन्हा जे काय आपल्या बॉडीमध्ये आपले सेल्युलर स्ट्रक्चर आहेत, फंक्शन म्हणजे जे कंपोनंटचे स्ट्रक्चर आहेत, फंक्शन आहेत, ते फॉलो करण्यासाठी ती एनर्जी रिक्वायर्ड असते. ओके, जसं की आपण ॲनाबॉलिझम रिॲक्शनसाठी म्हणलं होतं. ओके, तर ही झाली एनर्जी ऑफ द सेल. आणि नेक्स्ट पॉईंट आहे की हाऊ डू अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर ऑफ द सेल मेंटेन ए हाय इंटरनल ऑर्डर. ही एक क्वेश्चन आहे. ओके, त्यामध्ये सांगितलं आहे की जो काही कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर म्हणजे सेलसारखं एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. ओके, सेलवरून एक छोटीशी दिसते पण मध्ये खूप कॉम्पोनंट आहेत, खूप केमिकल रिॲक्शन आहे, त्यामुळे ती कॉम्प्लेक्स आहे. ओके, सिम्पल अँड कॉम्प्लेक्स. सिम्पल म्हणजे काय,
सरळ सिम्पल. आणि कॉम्प्लेक्स म्हणजे काय, खूप कॉम्प्लिकेटेड, त्याच्यामध्ये खूप ट्विस्टेड असणारे किंवा त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी असणारे, त्याला आपण कॉम्प्लेक्स असं म्हणतो. तर सेल हे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. आणि ते कॉम्प्लेक्स म्हणजे काय की डिफरंट कंपोनंट त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, त्या कंपोनंटचे डिफरंट फंक्शन्स आहेत, त्यामुळे ती कॉम्प्लेक्स आहे. आणि ती कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आपली बॉडीचं इंटरनल एन्व्हायरमेंट किंवा इंटरनल ऑर्डर कशी मेंटेन करतं किंवा आपल्या बॉडीचं इंटरनल एन्व्हायरमेंट कशी सेल मेंटेन करून ठेवते, त्याबद्दल आपण शिकणार आहोत त्यामध्ये. तर ती काय सेल जी काय आहे ती काय करते की फर्स्ट ऑफ ऑल आपले जे काय बायोमॉलिक्युल्स आहेत ती सिंथेसाइज करते. जसं की आपण बघितलं बायोमॉलिक्युल्स म्हटलं की अमायनो ॲसिड, प्रोटीन, एन्झाईम्स, कार्बोहायड्रेट, these are the biomolecules which are involved inside the cell and having a particular function. So these biomolecules maintain the internal environment of the body. म्हणजे आपल्या बॉडीमधलं एन्व्हायरमेंट टिकून ठेवण्यासाठी किंवा मेंटेन ठेवण्यासाठी ह्या सेल खूप महत्त्वाच्या असतात. त्याचं मोस्ट फंक्शन काय आहे तर बायोमॉलिक्युल प्रोडक्शन करणं. जसं की आपण प्रोटीन सिंथेसिस बघतो, अमायनो ॲसिड सिंथेसिस, एन्झाईम्स, कार्बोहायड्रेट, ज्याद्वारे आपलं काय होतं की दररोज मील जे खातो, जे जेवण करतो, त्याद्वारे आपलं दररोजचं पचन, त्यातलं केमिकल रिॲक्शन्स, आपलं बॉडीचं एन्व्हायरमेंट टिकून ठेवण्यासाठी. एन्व्हायरमेंट म्हणजे काय, बॉडी एन्व्हायरमेंट म्हणजे काय की टेम्परेचर टिकून ठेवणं. ओके, जसं की आपण म्हणतो इंटरनल बॉडी टेम्परेचर. ओके, तर बॉडी टेम्परेचर टिकून ठेवणं. देन नंतर आपलं जे काय मेटाबॉलिक रिॲक्शन्स दररोज आपण जे युरिन फिसेस जे काही वेस्ट मटेरियल आहे ते वेळच्या वेळेला होणं किंवा भूक लागणं. ओके, वेस्ट मटेरियलद्वारे आपल्याला म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय आहे की जे आपले बायोमॉलिक्युल्स असतात जसं की प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, एन्झाईम, ते काय करू शकतात की आपल्या बॉडीमधलं एन्व्हायरमेंट जास्त की दररोज आपलं भूक लागणं, जेवण करणं, मेटाबॉलिझम होणं, ॲब्झॉर्प्शन होणं, मग नंतर ॲज वेल डिफरंट केमिकल रिॲक्शन्स फॉलो होणं. ओके, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय की इंटरनल एन्व्हायरमेंट आपली, जसं की आपण दररोज उठतो, जेवण करतो, खातो, पितो किंवा आपलं एक्सक्रिटरी सिस्टीम पण आपली कंटिन्युअसली चालू असते. तर ही सगळी जेव्हा आपलं हे जर आपली सेल जर चांगली काम करत नसेल ना तर तेव्हा आपल्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पण चेंजेस दिसून येतात. जसं की मध्येच पोट दुखणं, आपलं एक्सक्रिटरी सिस्टीम प्रॉपरली न होणं. ओके, आपला फील चांगला न येणं की मी बरोबर म्हणजे माझी इंटरनली मी स्ट्रॉंग आहे असं फील येत नाही. जेव्हा आपले जर स्ट्रक्चर आणि फंक्शन्स आपल्या सेलमधले जर चुकत असतील तर ओके, आपल्याला दररोज वाटतं बघा मी खूप स्ट्रॉंग आहे, मी फ्रेश आहे. केव्हा वाटतं जेव्हा आपले सगळे इंटरनल एन्व्हायरमेंट छान असेल. आणि ते इंटरनल एन्व्हायरमेंट टिकून ठेवण्याचं कोण काम करतं तर सेल करत असतं किंवा सेलचे कंपोनंट करत असतात. ओके, हे एक इम्पॉर्टंट काम आहे. दुसरं एक काय आहे तर ट्रान्सपोर्ट ऑफ ॲक्रॉस मेम्ब्रेन. म्हणजे काय की जे आपण जेवण करतो ते मेम्ब्रेनद्वारे आपल्या सेलमध्ये येतं. सेलमध्ये जे वेस्ट मटेरियल ते सेलच्या बाहेर येतात. मग हे मेम्ब्रेन स्ट्रक्चर काय करते की ट्रान्सपोर्टेशनचं काम करतं की ज्याद्वारे आपला सेलचे काही कंपोनंटमध्ये जातात किंवा त्याचे काही कंपोनंट बाहेर येतात. ओके, कंपोनंट बाहेर येतात म्हणण्यापेक्षा जे काही वेस्ट मटेरियल आहे ते बॉडीच्या बाहेर जातात किंवा जे आपण मील खातो ते आपल्या बॉडीमध्ये जातं, प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन. ओके, त्याद्वारे. देन सेल मुवमेंट मीन्स वॉट, ऑर्गनायझड मुवमेंट. ओके, सेल मुवमेंट म्हणजे काय की आपल्या बॉडीमध्ये सेल इतरत्र सगळीकडे फिरत असते. ओके, द ऑर्गनायझड मुवमेंट मोस्ट ऑबियस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ लिव्हिंग सेल अँड द intricate and a coordinate activity required to a sustained life required of the movement of the cell component. Waste material removal. The animal cell convert the full food molecule into CO2, H2O, NH3. If these are not डिस्पोज्ड प्रॉपरली कॅन बी टॉक्झिक. म्हणजे काय की वेस्ट मटेरियल जसं की आपण म्हणतो जेव्हा आपण जेवण करतो ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर जे वेस्ट मटेरियल असतात अनवॉन्टेड मटेरियल मग इन दी फॉर्म ऑफ CO2, कार्बन डायऑक्साईड, H2O, NH3, अमोनिया. ओके, हे जे काय कंपोनंट आहे ते आपल्या वेळच्या वेळेला आपल्या बॉडीच्या बाहेर पडलेच पाहिजेत. जर हे बॉडीच्या बाहेर पडले नाही तर आपल्या बॉडीमध्ये टॉक्झिक मटेरियल वाढतात आणि त्यामुळे आपली बॉडी पूर्णपणे खराब होऊ शकते आणि त्या बॉडीमधले ऑर्गन्ससुद्धा खराब होतात. किंवा जर जे हे प्रॉपरली CO2, H2O, अमायनो ग्रुप आपल्या बॉडीमध्ये केव्हा तयार होतात जेव्हा आपलं ॲब्सॉर्प्शन जेवण करतो आपण जेवणामध्ये सगळेच घटक घेतो आपण, वॉन्टेड अनवॉन्टेड सगळ्याच गोष्टी. मग जे वॉन्टेड मटेरियल आहे आपल्या बॉडीसाठी ते ॲब्सॉर्ब होतं आणि जे अनवॉन्टेड आहे ते आपल्या बॉडीमधून बाहेर पडतं. आणि पण ते बाहेर पडण्याची प्रोसेस जर आपली रेग्युलरली होत नसेल तर काय होतं की आपल्या बॉडीमध्ये टॉक्झिक मटेरियल वाढतात आणि आपल्या बॉडीमधले जे काही फंक्शन स्ट्रक्चर प्रॉपरली कोलॅप्स होतं. ओके, कोलॅप्स म्हणजे काय की प्रॉपरली फॉलो होत नाही फंक्शन. ओके, तर ते वेस्ट मटेरियल रिमूव्ह करण्याचं सुद्धा काम सेलचं असतं. ओके, म्हणजे इतकी इम्पॉर्टंट सेल आहे आपल्या बॉडीमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, सो इथं आपला चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन ऑफ बायोकेमिस्ट्री संपतो. सो प्लीज PPT फॉलो करा, नोट्स फॉलो करा. काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. मी कधीही तुम्हाला कंटाळणार नाही आहे कारण माझं एकच एम असतं की जे मी शिकवतो ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावं. ओके, एवढंच मेन एम आहे माझं. फक्त सिलेबस कंप्लीशन नाही आहे की फक्त सिलेबस कंप्लीट करा आणि बाजूला असं नाही आहे. मी मनातून शिकवते तेवढंच तुम्ही घ्यावं असं मला वाटतं आणि ते त्यातून पण काहीतरी तुमचं
फ्युचरला काहीतरी माझा हातभार लागा एवढंच फक्त माझं एम असतं. सो एक सॉफ्ट हार्टेड म्हणून तर तुम्ही ॲटलिस्ट माझ्याबद्दल माझ्या विषयाबद्दल किंवा शिकवण्याबद्दल तरी तुम्ही थोडंसं सिरियस राहा, एवढंच म्हणू शकते. हा चॅप्टर संपतो आणि सेशनल मॉक टेस्टमध्ये पण क्वेश्चन विचारले जातील, ते प्रॉपरली आन्सर सॉल्व करा. काही प्रॉब्लेम असेल तर डबल सांगा मॅडम की हा मला समजला नव्हता पॉईंट, हा विचारा, हा सांगा मॅडम. ओके, सांगूयात आपण त्याबद्दलही बोलूयात. पण MCQ प्रॉपरली सॉल्व करायचे. सगळे MCQ आपल्या सेलवर बेसिस आहेत. जे PPTमधलंही थोडं टाकलं आहे, बुकमधलंही आहे, ऑनलाईनमध्ये पण आहे, त्यामुळे सगळंच फॉलो करा तुम्ही. ओके, ज्या क्वेश्चनचे आन्सर मॉक टेस्टमध्ये तर तुम्हाला समजेल, जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट सॉल्व कराल तेव्हा तुम्हाला मार्क्स पण येतील आणि तुमचे सोडवलेले क्वेश्चन आणि प्रॉपर आन्सर हे पण येतील. त्यामुळे तुम्हाला आन्सर की मिळेल. ओके, प्रॉपर क्वेश्चनचे आन्सर की मिळेल. ते आन्सर की पूर्ण वाचून घ्या, कारण त्यातलेच क्वेश्चन आपल्या सेशनलमध्ये पण टाकणार आहे मी. ओके, समजतंय? थँक्यू.